नमस्कार मित्रांनो, माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण PM किसान योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नवीन नोंदणी चालू झाली आहे, पण नवीन नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे काय काय लागतात त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आणि पूर्वी 7/12 किंवा फेरफार 8 नमुना 8 नंबर वगैरे असं लागायचे, पण आता त्यामध्ये चेंज करण्यात आली। त्यामुळे लागणारे कागदपत्र सरकारने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले, त्याविषयी आपण प्रसिद्धीपत्रक जाणून घेणार आहोत। तर आता आपण प्रसिद्धीपत्रकावर जाऊ। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजना, यासाठी आपण स्वतः नोंदणी करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात याविषयी माहिती जाणून आहोत। आता आपण कृषी अधिकारी किंवा कृषी ऑफिसकडे जायची गरज पडणार नाही, कारण स्वतःसुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल। त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय लागतात, सर्व कागदपत्रे हे 200 KB फाईलमध्ये अपलोड करावी लागतात। पहिला एक अट आहे अशी की मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा 7/12 उतारा, डिजिटल असेल तरी चालतील, तुम्ही 7/12 तलाठीची सिग्नेचर नसेल तरी चालते, डिजिटल 7/12 चालते। मग दुसरं काय म्हणते, जमीन नोंदीचा फेरफार, लाभार्थीच्या नावे जमीन धारणा ते कधी असावी, 2019 पूर्वी केलेली असावी। नंतर जर तुम्ही 2019 नंतर जर नावाने केलात, म्हणजे मुलांच्या लेकरांच्या वगैरे कोणाच्या, तर त्यांना ते हक्क मिळणार नाही किंवा नोंदणी करता येणार नाही। मग त्यानंतर वारसा नोंद, फेरफार मयत, हे जर फेरफार जर घरातले वडील कोणी वारले, ज्यांच्या नावाने जमीन होती त्यांनी वारले वगैरे, तर त्यांच्या नावाची फेरफार करण्यासाठी तर 2019 नंतरची लागणार आहे। नावावर वारसा जे आहे ते 2019 लागत, पण त्या असल्या फेरफारासही जोडावं लागेल। त्याच्यात फेरफार जे करशाल त्यानुसार जोडावे लागणार आहे, कारण फेरफार असलं 2019च्या पूर्वीचा असला पाहिजे। मग नंतर काय म्हणले, पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्याचे आधार कार्ड, हे तिघाचे सगळ्यांचे जितके घरामध्ये आहेत अपत्य, म्हणजे 18 वर्षावरील खालील अपत्यांचे खालील व वरील दोन्ही बी एकाच पानावर स्कॅन करावीत। जेवढ्या तुमच्या घरामधील आहेत 18 वर्षाखाली त्यांचे सगळे एकाच पानावर स्कॅन करून अपलोड करावीत। सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर लाभार्थींना मान्यता मिळेल। हे सगळे जर डॉक्युमेंट 4 अपलोड केलात तर ऑटोमॅटिक तुम्हाला मान्यता मिळून जाईल आणि खात्यामध्ये जे 2,000 रुपये पडणार आहेत ते मिळून जातील। हे तुमचे जे PDF आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला। आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्या जवळच्या म्हणजे तुमच्या गावातील जे कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक आहे यांच्याशी संपर्क साधा, त्यांनी तुम्हाला माहिती कळून जाईल। धन्यवाद।